गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव या मतदारसंघामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे आणि त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं जड असल्याचं दिसतंय। त्यामुळे तिथले संभाव्य आमदार कोण असतील आपण पाहूया। आणि आपण बघतोय अर्जुनी मोरगाव या मतदारसंघामध्ये राजकुमार बडोले राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इथून निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे। संभाव्य आमदार म्हणून राजकुमार बडोले यांचं नाव इथं निश्चित झाल्याचं दिसतंय। तर दिलीप बनसोड काँग्रेसकडून त्यांना आव्हान देऊन उभे होते, परंतु दिलीप बनसोड यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो आणि राजकुमार बडोले जे भाजपमधून नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत त्यांना इथं अर्जुनी मोरगाव मधून जनता पसंती देऊ शकते। संभाव्य आमदार म्हणून राजकुमार बडोले यांचं नाव आता पुढे आलेलं आहे। एकूणच राजकुमार बडोले हे या ठिकाणी संभाव्य आमदार का असू शकतात त्याची कारण नेमकी काय आहेत ती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम देशमुख यांच्याकडून। शुभम, काय सांगाल नेमकं राजकुमार बडोलेंचं काम आतापर्यंत कसं आहे आणि त्या ठिकाणी ते का संभाव्य आमदार असू शकतात? जिल्ह्यात 4 विधानसभा आहेत, त्यात सर्वात हाय व्होल्टेज विधानसभा म्हणजे अर्जुनी मोरगाव हा मतदारसंघ। या मतदारसंघात 67% मतदान झालेलं आहे। सकाळी 7 वाजेपासून तर दुपारी 3 वाजेपर्यंतची या मतदारसंघात मतदान करण्याची वेळ होती। अर्जुनी मोरगाव या मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळाली आहे। या मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजकुमार बडोले तर महाविकास आघाडीतून काँग्रेसचे दिलीप बनसोड यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली आहे। तर ऐनवेळी तिकीट कापण्यात आल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिका पुढे यांनी पक्षातून बाहेर पडत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या तिकिटावरती त्यांचे सुपुत्र सुगत चंद्रिका पुढे यांना उभे केले आहेत। तर दुसरीकडे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेला काँग्रेसचे बंडखोर अजय लांजेवार यांनी अपक्ष लढत असल्यामुळे या मतदारसंघामध्ये बंडखोरीचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे। तर राष्ट्रवादीचे राजकुमार बडोले यांचे निघायचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले आहे। तर हे सध्या विधानसभेमध्ये चर्चेचे विषय ठरले आहेत की येणाऱ्या काळात म्हणजे आता 23 तारखेला मतदार राज्यांचा कौल त्यांच्याकडे असणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे।